नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, 9 एप्रिल 2024ला आहे गुढीपाडवा. आपलं मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्यानंतरच सुरू होतं. तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा असा मानला जातो. तर या दिवशी अनेक नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. सोनं खरेदी केलं जातं, त्यासोबतच नवीन घर खरेदी केलं जातं, नवीन वाहन खरेदी केलं जातं. तर या दिवशी शुभ मानलं जातं या वस्तू खरेदी करणं. त्यासाठीच बरेचसे जण या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक वस्तू खरेदी करतात. तर 3.5 मुहूर्तांपैकी असा हा मुहूर्त आहे. तर आपल्या घरामध्ये कायम सुख, समृद्धी, भरभराटी नांदावी त्यासाठी या दिवशी आपल्याला एक प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर हा उपाय आपल्याला पाडव्याच्या दिवशी करायचा आहे. तर आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी राहावी, अन्नधान्याची कधीही कमतरता राहू नये त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला एक पोटली तयार करायची आहे. तर पिवळ्या आणि लाल रंगाचा कपडा असलेली आपल्याला अशा 2 पोटल्या तयार करायच्या आहे. तर त्यापैकी जी पिवळी पोटली आहे तर त्यामध्ये आपल्याला एक रंगारी हिरडा आणि लक्ष्मीची तांब्याची पावलं, त्यानंतर तांब्याचं एक नाणं, एक हळकुंड, नागरकेशर आणि मीठ. तर या सर्व गोष्टी आपल्याला या पोटलीत टाकायच्या आहे. तर पोटलीत टाकायच्या आधी आपल्याला या सर्व वस्तूंची पंचोपचाराने पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या पोटलीमध्ये टाकायचे आहे. त्यासोबतच या पोटलीमध्ये आपल्याला मुठभर आपल्या घरातील गहूही पण टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ही पोटली घेऊन या पोटलीची आपल्याला सेवा करायची आहे. तर आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर ही पोटली आपल्या घरातील ईशान्य दिशेला ही पोटली आपल्याला ठेवायची आहे आणि ज्यांची ईशान्य दिशेला देवघर आहे तर त्यांनी देवघरामध्ये उजव्या कोपऱ्याला ही पोटली ठेवली तरीही चालेल किंवा देवघराच्या खाली जे ड्रॉवर असते तर त्यामध्ये ठेवली तरीही चालेल. तसेच ज्यांच्या घरातील ईशान्य कोपरा किंवा दिशा ही इतर ठिकाणी येत असेल तर त्यांनी एक खिळा ठोकून त्यालाही ही पोटली अडकवली तरीही चालेल. त्यानंतर दुसऱ्या एका लाल पोटली घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वडाची 3 इंच मुळी आणि रंगारी हिरडा हे त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. तर याचीही आपल्याला पंचोपचाराने पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती सेवा करायची आहे. तर ही पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर उजव्या हातात घेऊन स्वामींना प्रार्थना करायची आहे की मी आणि माझ्या परिवारातील आजार बाधांपासून संरक्षण करा, अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे. आणि यावरही श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ आपल्याला जप करायचा आहे. तर ही पोटली हातात घेऊनच आपल्याला या मंत्राचं एक माळ जप करायचा आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात कधीही दुःख, बाधा, वाईट शक्ती, नकारात्मकता येऊ देऊ नको, अशी प्रार्थना करायची आहे. आणि ही पोटली आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूने वरती किंवा उजव्या बाजूने किंवा डाव्या बाजूने बांधायची आहे. तर तुम्हाला जिथं जमेल तिथं तुम्ही या 3 पैकी बांधू शकता. आपल्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूने म्हणजे आतील बाजूने, वरच्या बाजूने किंवा उजव्या बाजूने किंवा डाव्या बाजूने. तर या 3 ठिकाणी कुठेही तुम्ही बांधू शकता. तर हे उपाय वर्षातून एकदाच केले जातात आणि त्यामुळे सर्वांनी अवश्य हे उपाय करावे. खूप प्रभावी असे हे उपाय आहे. तर ज्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करायला जमणार नाही, म्हणजे ज्यांना सुतक असेल तर त्यांनी कोणत्याही बुधवारी हा उपाय केला तरीही चालेल. पण शक्यतो ज्यांना जमेल तर त्यांनी गुढीपाडव्यालाच करावा, कारण गुढीपाडव्याचा दिवस हा खूप शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी ज्यांना जमेल त्यांनी करा. ज्यांना सुतक आहे त्यांनीच फक्त कोणत्याही बुधवारी केला तरीही चालेल. तर या उपायामुळे घरामध्ये सुख, शांती, बरकत राहते. अगदी सोपा आणि साधा उपाय आहे. तर अवश्य सर्वांनी हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. तर या उपायाने घरामध्ये कायम सुख समृद्धी नांदेल. त्यासोबतच घरातील जी काही नकारात्मकता असेल तर तीही निघून जाण्यास मदत होईल. त्यासोबतच घरामध्ये कायम अन्नधान्याची कधीही कमतरता राहणार नाही. तर अवश्य सर्वांनी गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.